लोकप्रिय तहसीलदार मुळेक साहेबजी, या नगरपालिकेचे सीओ आणि सहनिवडणूक अधिकारी बदरजी, उपस्थित त्यांचे सगळे कर्मचारी बंधू, उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवक आणि इथं उपस्थित सर्व माझ्या बंधू, मी इथं अविरोध नेहमीच्या परंपरा झालेले आहेत त्यांना या ठिकाणी अतिशय मनस्वी आनंद होतोय। पहिल्यांदा मी या गावची आणि या परिसराची 50 वर्षापेक्षा जास्त कालखंडापासून एका विचारानं गाव चालवायचं, गावचा कारभार चालवायचा, ही परंपरा पुढं चालू ठेवण्यासाठी माझ्या या गावातील तमाम मतदार बंधू भगिनी, अन्य सर्व वडीलधारी मंडळी यांनी ती परंपरा पुढं कायम चालू ठेवली, त्याबद्दल मी पहिलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो, त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो। नंबर 2, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अत्यंत आमच्या गावाचं नाव बदनाम करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, परंतु अतिशय शांततेनं ही निवडणूक पार करण्यासाठी या निवडणूक निर्णय अधिकारी आमच्या तालुक्याचे तहसीलदार सचिनजी मुळेक साहेब, सह निवडणूक अधिकारी आमच्या या नगरपालिकेचे सीओ बदर साहेब आणि पोलीस प्रशासनाचे प्रमुख मोहोळ तालुक्याचे सन्माननीय शेगडे साहेब, या तिघांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ही निवडणूक हाताळली, त्याबद्दल त्यांच्या कर्मचाऱ्याचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतो। त्यांना विश्वास देतो की हे शांतताप्रिय हा परिसर आहे, हा पुढच्या काळात असाच शांतताप्रिय राहील। मला खरं तर आपली निवडणूक सुद्धा प्रयत्न झाले, मात्र हायकोर्टाने हे संपूर्णपणे नाकारलं, फेटाळलं। काय एकंदरीत मनसुबे जे विरोधकांच्या आहेत ते कशा पद्धतीने उदय गेले? हे विरोधक द्वेषाच्या भावनेतनं किती टोकाला जातात ह्याचं उदाहरण या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल। आणि या देशाची संविधान जी घटना आहे, त्या घटनेचं रक्षण करण्यासाठी या देशाची न्यायव्यवस्था किती सक्षम आहे हे या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून दिलं। आणि म्हणून आमचा सदैव न्यायव्यवस्थेवर विश्वास, माझाच नव्हे तर आमच्या अनगर पंचक्रोशीत लोकांचा हा न्यायव्यवस्थेवर आणि प्रशासनावर विश्वास असल्यामुळं हा विजय निश्चित होणार, हे आम्हाला आत्मविश्वास होता।